अशी आपली भाकर तयार झालेली आहे। भाकरीचं पीठ जर व्यवस्थित मळण्यात आलं तर आपली भाकर तुटत नाही आणि व्यवस्थित फुगते। तुम्हाला ही भाकर मी तोडूनही दाखवते। पहा, अशी आपली भाकर तयार झालेली आहे, मऊ लुसलुशीत। हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। ज्वारीची भाकरी करताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्वारीचं पीठ आहे, ते प्रत्येक भाकरीला लागेल तेव्हाच पीठ थोडंसं घ्यायचं आणि मळायचं। हे मी पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं, त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं। ज्वारीचं पीठ व्यवस्थित मळून झालं की ज्वारीचं पीठ आपल्या हातालाही चिटकत नाही आणि ताटालाही चिटकत नाही, असं या पद्धतीचं ते मळून घ्यायचं। आपल्याला जेवढी भाकर करायची तेवढाच हुंडा घ्यायचा, त्याला व्यवस्थित असं दोन्ही हाताने पसरून घ्यायचं। थोडं सुद्धा हाताला पीठ लागलेलं नाही। ज्वारीची भाकर थापण्यासाठी खाली कोरडं पीठ टाकावं लागतं ज्वारीचं, ते व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि त्याच्यावर हा ज्वारीचा केलेला हुंडा ठेवायचा आणि हळूहळू थापायची। अशी तिला हळूहळू बाजूनी गोल करत तापायची एका हाताने। सगळ्यात पहिल्यांदा तिच्या कडाच थापून घ्यायच्या व्यवस्थित। ज्वारीची भाकर तुम्हाला जाड पाहिजे जाड, पातळ पाहिजे पातळ, तुम्ही थापू शकता। तिला दोन्ही हाताने नंतर अशी व्यवस्थित थापून घ्यायची। आता आपली ज्वारीची भाकर थापून झालेली आहे। गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे, गॅसची फ्लेम सुद्धा फुल आहे। तवा गरम झालेला आहे। आता ही भाकर आपली हातावर अशी घ्यायची, दोन्ही हातावर, आणि अशी ती तव्यावर टाकायची। भाकरीला सर्व बाजूनी व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं। आता तिला आपण आमटी टाकून घेऊ। भाकर आपण उलटली आहे, मनानेच आपली भाकर गोल गरगरीत फुगलेली आहे। अशी आपली भाकर तयार झालेली आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।